सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक हो. काल आपण खराखुरा ब्राह्मण कोण, जो ब्रह्मस्थिती समत्व जाणतो तोच ब्राह्मण, आणि अशाने केलेली मुंज म्हणजे गायत्री मंत्राचा अर्थ स्मरून जो जीवनात समत्वान वागतो त्याला ती गायत्री मंत्राने विधिवत केलेली मुंज लाभते. आणि असा समत्वाने वागणारा तोच ब्राह्मण, आणि असा ब्राह्मण ब्रह्मालाही विभूषित करतो, शोभायमान करतो. इथपर्यंत आपण आलो होतो. आता या अध्यात्मामध्ये कशी चुकीच्या लोकांची, वाईट लोकांची भाऊ गर्दी माजली आहे ते आपण पाहू. भोंदू लंपट विकारी बुवांची गर्दी म्हणजे जणू काही गार्दीच होत. अशा या गार्द्यांनी आपल्या अनुचित वर्तनाने अध्यात्माच्या पवित्र क्षेत्रातही धुडगूस घातला असून सर्वत्र मानसिक भावनिक प्रदूषणाला आत्यंतिक भरती आली आहे. वास्तवात सम व सत्य आचरण म्हणजे ईश्वर व ईश्वर पूजा होय, मात्र सत्य हाच नारायण अशा या विश्वदेवाला या पिसाट बुवांच्या गार्दी रूपी गर्दीत घुसमटून मृत्यू झाला आहे. नारायणराव पेशव्याला गार्द्याने मारले तर सत्यनारायणाला हे लिंग पिसाट गार्दी बुवा रोज रोज मारित आहेत. पावित्र्याची हत्या दिवसा उजेडी चालविली आहे यांनी. ध्वनी वायू तन मन या सर्व क्षेत्रात अध्यात्म शिरून असून, म्हणजे ध्वनी वायू तन मन आणि अध्यात्म, ध्वनी वायू तन मन अध्यात्म या सर्वत्र फक्त प्रदूषणच ओतप्रोत भरून राहिले आहे. म्हणजे ध्वनी असो, वायू असो, शरीर असो, मन असो आणि अध्यात्म असो, सगळे केवळ आणि केवळ प्रदूषणच ओतप्रोत भरून वाहत आहे. तर कशी ही प्रदूषित स्थिती आहे ती या काव्यात ऐका. काव्याचं नाव आहे गार्द्यांच्या गर्दीत सत्यनारायण मेला. ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, तन प्रदूषण, मन प्रदूषण, प्रदूषित सारे झाले वातावरण, अध्यात्मासी पडले बुवांचे वेष्टन, कोणी नाना दादा तात्या आणि अप्पा, वामन अनिरुद्ध मारताती गप्पा, कोल्हाट्याच्या खेळी चाले कसरत, अध्यात्माचे खेळी बुवांना बरकत, भावतोची देव साधू संत म्हणती, शुचित्वी निरंजनी देवराहे म्हणती, पीठाधीश मठाधीश बुवा सारे म्हणती, देव आमचे पायी लोटांगण घालती, मत्स्य मांस मदिरा तैसी मदिराक्षी, मुद्रा मैथुनात यथेच्छ डुंबती, गुरु गीता तैसी अष्टावक्र गीता, मुखी बरळती सार्थ भगवत गीता, वेदशास्त्रे वचने निरर्गल वदती, शांकर भाष्य फोड तोंडी लावताती, वेदार्थ शास्त्रार्थ फुकाचा करीती, विकारी बुवा देवा बेठी धरताती, देवयाना वाटे जैसा भाजीपाला, अध्यात्माचा यानी केला चोळा मोळा, हिऱ्या गबाळांच्या हाती अध्यात्म खुळखुळा, पिसाट बुवानी केला समाज हा खुळा, योग योग म्हणून भोग माजवीती, यथेच्छ भोगुनी अहम ब्रह्मास्मी म्हणती, बुवांच्या गर्दीत देव घुसमटला, गार्द्यांच्या गर्दीत सत्य नारायण मेला. तर आज सर्वत्र ध्वनी प्रदूषित झाला आहे, वायू प्रदूषित झाला आहे, माणसांची शरीर आणि मन प्रदूषित झाली आहेत, सर्वच वातावरण प्रदूषित झालं आहे. आणि अध्यात्माच्या
म्हणजे आत्मविद्येच्या अत्यंत उच्च अवस्थेला सुद्धा सो कॉल्ड तथाकथित बुवांचं वेस्टर्न म्हणजे रॅपर किंवा कव्हर आलं आहे. कोणी नाना, दादा, तात्या, आप्पा, वामन, नारायणानिरुद्ध वेगवेगळ्या नावाने गप्पा मारतात. जसं कोल्हाट्याच्या खेळात कसरत चालते तसं या अध्यात्माच्या खेळामध्ये वेगवेगळ्या कसरती चाळे करत असलेल्या बुवांमुळे या अध्यात्माला बरकत आली आहे. पण हे अध्यात्म वास्तवात अध्यात्म नसून ती अविद्या आहे. पूर्वी म्हणत भाव तोची देव साधू संत म्हणते, भाव तोच देव असं साधू संत म्हणत होते आणि शुचित्वी निरंजनी देव राहे म्हणती आणि अत्यंत पवित्र एकांतात देव राहतो असं ते म्हणत होते. परंतु सध्याचे पीठाधीश मठाधीश बुवा मात्र म्हणतात, अहो असं काय म्हणता, देव तर आमच्या पायीच लोटांगण घालतात. मत्स्य मांस मदिरा मदिराक्षी मुद्रा मैथुनात यथेच्छ डुंबणारे हे लोक वास्तवात असताना केवळ नावापुरती गुरुगीता, अष्टावक्र गीता आणि भगवद्गीता, सार्थ भगवद्गीता म्हणजे सार्थ भगवद्गीता म्हणतात, सांगतात, पण त्यांच्या तोंडी ती शोभत नाही. ती त्यांच्या तोंडी सार्थ नसताना वस्तुतः ते अनर्थ माजवीत असताना सार्थ भगवद्गीता, गुरुगीता, अष्टावक्र गीता ते बोलतात. वेदशास्त्रातील उपनिषदाची वचनं निरर्गल पद्धतीने म्हणजे बेधुंदपणे ते बोलतात. शंकर भाष्याचं बोलतात. मध्ये मध्ये जसं जेवणात आंब्याची फोड किंवा लोणचं लावावं तसं फुकाचाच वेदार्थ शास्त्रार्थ करतात. आणि खरे तर अंतरातून विकारी असलेले बुवा देवाच्या नावे आणि देवाची वचने लोकांच्या तोंडावर फेकून आपल्या माहितीचा बडिवार जो आहे तो दाखवतात. आणि आतमध्ये अत्यंत विकारी आणि खऱ्या अर्थाने तत्वार्थाने भिकारी असलेले लोक आज बुवा म्हणून मठाधीश पीठाधीश बनले आहेत. यांना देव म्हणजे जणू काय भाजीपालाच वाटतो. यांनी अध्यात्माचा म्हणजे आत्मविद्येचा चोळामोळा केला आहे. आणि आज अध्यात्मविद्या आत्मविद्या अत्यंत येऱ्या गबाळ्यांच्या वेड्या खोळ्यांच्या पिसाड बुवांच्या हातात गेली असल्यामुळे आज अध्यात्माचा खुळखुळा झाला आहे. म्हणजे अध्यात्म किंवा आत्मविद्या निरर्थक वाटावी इतकी अवनत अवस्थेत आहे. ते योगाच्या गोष्टी बोलतात, परंतु अंतरंगात यांचं संपूर्ण भोग आणि काम पिसाट असं वर्णन त्यांचं करता येईल असे असतात. ते भोगाच्या गोष्टी बोलून आपलं योगाच्या गोष्टी बोलून भोगामध्ये बरबटलेले असतात. अहम ब्रह्मास्मी म्हणतात, पण ब्रह्म आणि यांचा दूरचाही संबंध नसतो. फक्त यांचा मी बलिष्ठ झालेला असतो. आणि अशा या बलिष्ठ मी अहंकारी बुवांच्या गर्दीत खर तर तो आत्मा तो देव सुद्धा घुसमटला आहे. जसा गार्ग्याने नारायणराव पेशव्याला मारलं तसं आजचे हे विकारी आणि पिसाट बुवा सत्यनारायणाला म्हणजे आत्म्याला परमेश्वराला घुसमटून टाकत आहे. तर अशी आजची आहे देव अध्यात्म आत्मविद्या यांची अवस्था. देव अध्यात्म आणि आत्मविद्या आता सध्या ज्या लोकांच्या हातात आहे ते पिसाट विकारी बुवा आहेत. आणि आत्मविद्येला आज खऱ्या अर्थाने वाईट दिवस आलेले आहेत. आत्मविद्या ही अत्यंत पवित्र शुचित्व ऋषीमुनी संन्यासी यांच्या हातात असायची सोडून आता ती भोगलंपट बुवांच्या हातात दिली आहे. ही आजची आहे आजच्या आत्मविद्येची अवनत अवस्था. तर असं हे जग असताना आता या जगामध्ये देवाला प्रार्थना केलेली आहे, देवा आता तू तुझी झोप सोड आणि तुझा छडीचा वर्षाव म्हणजे तुझा छडीचा फटका या नालायक लोकांना बसू दे आणि परत एकदा तुझं जग देवाचं जग आत्म्याचं जग विद्या आत्मविद्या यांना चांगले दिवस येऊ देत अशा तऱ्हेने देवाला विनंती केलेली आहे. आणि काव्याचं नाव आहे होवो आता तव छडीचा वर्षाव. ते भगवंता आता तू तुझ्या शिक्षेचा अंमल या व्यवहारी जगावर आण आणि अध्यात्म आत्मविद्या या नावाखाली सुद्धा जे प्रदूषण झालेलं आहे ते नाहीसं कर. आणि सर्व राजकीय लोक सर्व सत्ताधीश मठाधीश पीठाधीश श्रीमंत आज जे गरिबांना लुटत आहेत त्या सर्वांना तू तुझा धडा शिकव. आणि म्हणून तुझ्या छडीचा आता वर्षा होणं गरजेचं आहे. परमेश्वरा तुझा न्याय तुझी जे शिक्षेचं सूत्र आहे ते तू आता वापर. आता फार काय वाट बघू नकोस.
आता संयम आणि तितिक्षा अधिक दाखवशील तर निश्चितच जे गरीब आहेत, संत सज्जन आहेत, त्यांचा कपाळ मोक्ष ठरलेला आहे. तू तर संतांचं रक्षण आणि दुर्जनांचं हनन करतोस, तर आता ती वेळ आलेली आहे. तू हातात छडी घे आणि या सर्व दुष्टांना शासन कर. काव्याचं नाव आहे होवो आता तव छडीचा वर्षाव. इथे सुरुवातीला पूर्वी कसं जग छान होतं आणि आता कसं जग बिघडलेलं आहे हे सांगितलं गेलेलं आहे. पहिल्या 4 कडव्यात देवाचं जग किती छान होतं आणि पुढच्या 5-6 कडव्यामध्ये ते जग आता किती विद्रूप झालं आहे. म्हणून तरी तू आता छडी वापर आणि या सर्वांना जागेवर आण. एकूण हे 11 कडव्याचं पद्य आहे. 4 कडव्यात देवाचं जग किती छान आहे आणि पुढच्या 7 कडव्यात ते किती वाईट अवस्थेला गेलेलं आहे. म्हणून तू आता तुझ्या छडीचा वापर कर असं म्हटलेलं आहे. हो आता तव छडीचा वर्षाव. केवळ संकल्पे जग निर्मियेले, वृक्ष नदी पर्वत सागर पसरले, आकाश ब्रह्मांड नभांगण सारे, नर नारी पशु पक्षी जन्माले, चंद्रादित्य तारे आकाशी खेळती, सृष्टी हरण पाडसे मुक्त बागडती, निर्झर सदोदित खळाळ करीती, हर्षोल्लासे मयूर फेर धरिताती, मातीतून मोती पिकवी शेत करी, खाई गोड अमोल कष्टाची भाकरी, फुले ही गंधीत वायू सुगंधीत, देवात व सृष्टी सदा आनंदित, तव जादूगार चित्रकार म्हणती, कौतुक देवा तुझ जन पूजताती, परी अहंकारे तुझेही पतन, तुझ न कळत तव सृष्टीचे स्थलन, देवा तुझ्या सृष्टी लागली नजर, वाटे अखेरची सुरू घर घर, नारायण हे तू निर्मियेला नर, हरला सेवाचे देवा झाला परिवानर, पूर्वी सारे होते मोकळे आकाश, फिरण्या रमण्या होता अवकाश, आता सारे भेसळ आणि प्रदूषित, स्वतंत्र या देशी चिंतन दूषित, आणि संपत्ती कृत संवेदना, भ्रष्टाचार बेकारी केवळ वेदना, मटका गुटका मद्यनी जुगार, समाजा घडला दुर्धर आजार, कुणा काही आता वाटेनासे झाले, सौजन्याचे पार दिवाळे माजले, मरती गरीब कष्ट करी शेतकरी, मुर्दाडाना झाली अच्छेदिनची घाई, धर्म राजकारण येत लुड बुडती, चिखलाने कमल पत्रही बरबटती, देवा तुझे यम नियम बुडाले, कारभाराचे तव 3-13 वाजले, राम रावण मागे निघून गेले, माकडा माणसा पाठी सोडून गेले, माकडा माणसा ना उरलासे भेद, साऱ्यानी मांडला एकची उच्छाद, आता तरी देवा झोप तू सोडी, तव सृष्टीची आता
आता ना उरली से गोडी हो आता तव छडीचा वर्षाव अन्यथा नाही तवा सृष्टीचा निभाव. तर आज माकडं आणि माणसं एकच झालेली आहेत. माणसं सुद्धा जी बात करतात ती बंकी बात म्हणजे माकडाचीच बोली आज माणसं बोलायला लागलेली आहेत. तर असं हे जग आहे. किंवा देवा तू आता तुझ्या छडीचा वर्षाव कर. आता पुढचं एक हिंदी काव्य आहे. तिथे राम नामाची महती सांगितलेली आहे. धन धन बोले जन बन भटके. धन धन बोले जन बन भटके. कतई ना तू जाने मुदत बंधन तू डाले. मुदत बंधन तू डाले. नारी कहत विकारी खुद को बनाए दैवी तारी. कतई ना तू जाने मूर्ख बंधन तू डाले. देखो बंधन तू डाले. है तू भिखारी है तू विकारी. मूर्ख समझे परधिकारी. कतई ना तू जाने खुद को बंधन तू डाले. मन की आंखें खोल के झांके देख तू प्यारे सब उजियारे. राम बिना नहीं मोल धन रे. राम नाम बहुमोल प्यारे. बंधन तू सब तोड़. राम विकारी राम अधिकारी. राम राम बहु बोल मीठा. राम नाम तू बोल. पंछी पिंजड़े को तू छोड़. तोते बंधन तू सब तोड. तर या संसारी जगात पिंजऱ्यात अडकलेला माणूस सगळे पैसा 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 बाई 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 करत म्हणजे धन 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 नारी 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 करत हा जो माणूस आहे तो अत्यंत विकारी बनला आहे. आणि विकारी बनलेला हा माणूस परमेश्वराने आपल्याला दिलेली आत्मविद्या आत्मतत्व विसरला आहे. आणि आपलं जे मूळ तत्व आहे आपला जो चांगुलपणा आहे तो विसरून हा विकारी माणूस भिकाऱ्यासारखा फिरत आहे. आणि त्यामुळे तो स्वतःच्या दुर्गुणामुळे बंधनात अडकला आहे. खरं तर आपण भिकारी आहोत आपण विकारी आहोत हे न समजता आपण कोणतरी अधिकारी आहोत असा अहंकार माणसाला निर्माण झाला आहे. आणि त्या अहंकाराच्या बंधनातच तो अडकून त्याचाच कपाळ मोक्ष होत आहे. जर त्याने खरोखर आपल्या मनाचे डोळे उघडले म्हणजे आपल्या आतमध्ये डोकावले तर त्याला दिसेल की आतमध्ये तो आत्माराम आहे आणि त्याचा प्रकाश आहे ते आत्मज्ञान आहे ते फार मौल्यवान आहे ते अमौलिक आहे त्याला कळेल. आणि म्हणून हा जो आत्माराम आहे तोच अविकारी म्हणजे कधीही बदल न होणारा जसाच्या तसा उत्तम अवस्थेत असतो आणि तोच अधिकारी आहे. म्हणून आत्माराम हाच अविकारी आहे आणि हाच अधिकारी आहे. माणूस त्याच्या बहिर्गमनी मनामुळे विकारी आणि भिकारी झाला आहे. त्याने जर आपलं मन आत वळवलं तर आतमध्ये त्याला असलेलं आत्मतत्व रामतत्व दिसेल आणि त्याचा खराखुरा अधिकार आत्मविद्या त्याला प्राप्त होईल. आणि मग तो त्या आत्म्याला उद्देशून राम राम बहु बोल मिठा राम नाम तू बोल म्हणजे आपल्या आत्मारामालाच सतत तो गात राहील भजत राहील. आणि आत्म्याचं गोड गात 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 तो या सृष्टीच्या संसाराच्या तुरुंगातून तसा मोकळा होईल जसा पिंजरा उघडून पोपट बाहेर पडावा तसा. आता ये दुनिया का मेला हा जो दुनियेचा मेळा आहे ही दुनियेची यात्रा आहे ती हजारो लाखो वर्षापासून चालत आहे. ज्याला परमेश्वर भेटायचा आहे ज्याला खुद पासून खुदापर्यंत म्हणजे मी पासून परमेश्वरापर्यंत जायचं आहे त्याने या संसारी जगातील कुठलंच खेळणं न उचलता केवळ आणि केवळ आपल्या आत बघून आपल्यातूनच
आपल्या खुद मधून म्हणजे आपल्या अस्तित्वातूनच खुदा कसा आपणाला आदेश देतो, मार्गदर्शन देतो, कसा आपला आत्मा आपल्याशी बोलतो आणि आपल्याला उत्तम जाणीवा देतो हे त्याने पाहिले पाहिजे. तर या काव्याचं नाव आहे ये दुनिया का मेला. ये दुनिया का मेला सदियों पुराना चलता रहा है चलता ही रहेगा. तुम्ही से खुदा तक जो तुझको उठना मेले से इस तू ना चीज भी उठाना. मेले से तुझको न लेना या देना. अरे ओ हे बंदे इस मेले से छुटना. तर परमेश्वर भक्ताला किंवा गुरु आपल्या शिष्याला सांगत आहे, बाबा रे या दुनियेच्या या संसाराच्या जत्रेत अनेक वस्तू आहेत, वाढत आहे, तुला खरोखर परमेश्वर पर्यंत जायचं असेल तर या संसारी मेळ्याशी तुझं काही देणं घेणं नाही. त्यातली एकही वस्तू तू उचलू नकोस, त्याचा मोह तू धरू नकोस. तरच खुदपासून खुदापर्यंत म्हणजे मी पासून आत्म्यापर्यंतचा तुझा प्रवास पूर्ण होईल आणि आत्म्याचा समृद्धी मार्ग तुला प्राप्त होईल. आता पुढचं काव्य अमन बसा तम ईश्वर पावे. इथे एक साधा नारायण सगळे बघतोय की आपल्यामध्ये मी सर्वांमध्ये काय एक आहे, नेमकं कॉमन काय आहे, सर्वांना पुरून उरलेलं असं आत्मतत्व काय आहे ते तो शोधत आहे. तो शोधतोय, फिरतोय, दमतोय, पडतोय, पण त्याला काही ते गावत नाही. शेवटी नाईलाजाने तो एका जागी शांत बसला आणि त्याला एक तृणफूल म्हणजे गवतातलं सप्तरंगी फूल दिसलं आणि ते अत्यंत आनंदाने डोलत होतं, जणू काही ते स्मितहास्य करत होतं. तेव्हा तो नारायण त्याला विचारतो, अरे बाबा या सर्व जगात जे एक आणि एकमेव तत्व आहे ते मी शोधतोय, पण मला काही ते आढळलं नाही. तुला तरी ते आढळलं असेल तर मला सांग. तेव्हा ते तृणफूल हसतं याचा अर्थ एक तर ती चेष्टा करतं. याला म्हणायचं असतं, अरे माणसा तू एवढा सर्वश्रेष्ठ बुद्धिमान असून तुला सुद्धा जर परमेश्वरचा आत्मा गावत नसेल तर आश्चर्य आहे, पण हरकत नाही. ते पुढे सांगतो, अरे माझ्यामध्ये जो सुगंध आहे, माझी जी शोभा आहे तोच माझ्यातील आत्मा आहे. आणि तू सुद्धा शांत बसलास आणि अत्यंत योग्य परंतु मर्यादित बोललास आणि चांगलं वागलास तर तुझ्यामध्ये बसलेला तो अमन म्हणजे मनरहित अशी जी शांती आहे, ती अमन शांती हाच तो भगवंत आहे, तुला कळेल. म्हणून ते फूल म्हणत आहे, अमन बसा तब ईश्वर पावे. तेव्हा तो शांतपणे बसलेला परमेश्वर तुझ्या हृदयातला तुला पावेल म्हणजे तुला प्राप्त होईल. आणि हा प्रश्न आधी माणूस विचारतोय, कोण आहे बा तुमच्या आमच्यात कॉमन असलेला, आणि त्याला फुल उत्तर देते. असं ही रचना आहे. ऐका, मुझ में तुझ में कोई बसा है जिसकी खोज में जग सारा है. मैं भी टहला घुमा भागा हाथ ने आया ले गया भागा. आजू बाजू आगे पीछे चारों रमन सही देखे फिर भी कोई हाथ न आवे. मन दुखियारा पता न पावे खोज खोज के दौड़ भाग के थका भागा तनिक रुका मैं. हंसते खिलते फूल को देखा पूछा उसको क्या तूने देखा. रंग में सजा धजा वो हंसी उड़ाता मुझको बोला. मेरे अंदर बसी खुशबू खुद खुदा. वो
बसातव ईश्वर पावे, मन बसातव ईश्वर पावे, बसातव ईश्वर पावे. तर ते फूल सांगते, अरे माणसा, तू शांत मौन बसलास, सर्व विचार आणि विकार त्यागून निर्विचार परमशांत बसलास, अमन झालास, तर त्या तुझ्या अमनावस्थेतच जी तुला दिव्य शांती प्राप्त होईल, तोच तो ईश्वर आहे. जसा माझ्यातील जी खुशबू आहे, माझा जो सुवास आहे, तोच तो ईश्वर आहे. तसा आहे माणसा, तू शांत बसलास, अमनावस्थेत बसलास, तर तुझ्यामध्ये जी परमशांती आहे, तोच तो ईश्वर आहे. तुला कुठे ईश्वर शोधायला जायची गरज नाही. माणसा माणसामधली परमशांत अशी कैवल्याची स्थिती म्हणजे ईश्वर, आणि फुलातील गंध खुशबू म्हणजे ईश्वर. थोडक्यात म्हणजे ज्याचं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य म्हणजे ईश्वर. माणसातील शांती, फुलातील खुशबू, पाण्यातील ओलावा, सूर्याचा प्रकाश, अशा अनेक वृक्षांची फळे फुले, हे संपूर्णपणे त्या त्या गोष्टीचं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य म्हणजेच तो ईश्वर आहे. म्हणून प्रत्येकामधील जो विशेष आहे तो विशेष म्हणजेच ईश्वर आहे. आणि प्रत्येकाचा विशेष जरी वेगवेगळा दिसला तरी एकच ईश्वर अनेक गोष्टीमध्ये वेगवेगळ्या तरी राहतो. म्हणजे पक्ष्याच्या मधुर गायनात, वाऱ्याच्या शीतल स्पर्शात, पाण्याच्या किंवा निर्झराच्या खळात, सूर्याच्या तेजामध्ये, झाल्यानंतर माणसाच्या मनाच्या शांतीत, फुलांच्या गंधामध्ये सर्वत्र जो वसून राहिलेला आहे तोच तो ईश्वर आहे. तो ईश्वर बोलत नाही, पण न बोलताही तो आपलं वैशिष्ट्य त्या त्या जाती प्रजातीतून प्रभावीपणे मांडत असतो. असा ईश्वर ओळखायला हे माणसा तू शिक, असं ते फूल आता माणसाला सांगते. पुढचं एक जे आहे ते गणपतीचं काव्य आहे आणि गणपतीला प्रार्थना केलेली आहे, येई सोडा या बा मोरया. आम्ही जे अडकलेले आहोत उच्च नीचतेच्या धाग्यात, जाती प्रजातीमध्ये, भेदाभेदामध्ये, त्याच्यातून सुटका करायला हे मोरया तू ये, अशा अर्थाचं एक गणपतीची प्रार्थना आहे. नाव आहे येई सोडा या बा मोरया. ऐका आता. येई ताराया, येई ताराया, बा मोरया, बा मोरया. बहुघन तिमिरी फसलो आम्ही, येई सोडाया बा मोरया, बा मोरया. सॉरी. भेदा भेदी कुंतुनी राहुनी, उच्च नीचता मनी बाळगुनी, फसलो आम्ही मोकलण्यातू, येई सोडाया बा मोरया, बा मोरया. भेद विषमता विषवल्ली ती, कात आमुच्या गळालाही ती, कळो मूर्खता सरो विषमता, येई सोडाया बा मोरया, बा मोरया. समत्वाच्या भागी कुंपुनी, बंधुत्वाची सुमने शोभवी, स्वातंत्र्याचा नितध्वज फडको, येई सोडाया बा मोरया, बा मोरया. तर गणपतीला असं म्हटलेलं आहे की हे गणपती बाप्पा, तू आम्हाला तारण्यासाठी ये, हे मोरया तू आम्हाला सोडवण्यासाठी ये. बहु घन तिमिरी फसलो आम्ही, अत्यंत निबिड अंधकारात आणि अज्ञानात आम्ही फसलो आहोत, अडकलो आहोत. त्या अंधकारातून आणि अज्ञानातून बाहेर सोडवण्यासाठी तू त्वरा कर. आम्ही भेदाभेदामध्ये गुंतलेलो आहोत, उच्च नीचता मनामध्ये बाळगून आम्ही फसलो आहोत. आम्ही आमच्याच उच्च नीचतेच्या दास्य शृंखलात बांधलेलो आहोत. तर त्या शृंखला तोडण्यासाठी, मोकळण्यासाठी हे गजानना तू धाव घेऊन ये आणि आम्हाला आमच्या या दुर्गुणात
विषमता. विषमता म्हणजेच विषमयता. भेदाभेद रूपी विषय किंवा भेदाभेद रूपी विषसम विषय किंवा विषवल्ली म्हणजे विषारी भेद. भेदाभेद हीच समाजातील विषमयता आहे आणि भेदाभेद निश्चिता हीच ती विषवल्ली विषारी वेल आहे. त्या विषारी वेलीने आणि भेदाभेदाच्या विषयाने आमच्या गळ्याला तात लावला आहे, म्हणजे आमच्या गळ्याला फास आवळला गेला आहे. तर भेदाभेद चुकीचे आहेत ते आम्हाला कळो आणि भेदाभेद रूपी विषमयतेतून आणि या विषवल्लीतून आमचा गळा मोकळा हो. आमची मूर्खता आम्हाला कळो आणि आम्ही विषमता भेदाभेद रूपी विषमयता आमच्यातून दूर जाऊ. त्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करायला हे गणपती बाप्पा आहे. आणि समत्वाच्या धागी गुंफुनी आणि सर्व माणसांना समदृष्टी समत्वाच्या धाग्यामध्ये गुंफून बंधुत्वाची सुमने शोभवी. सर्व माणसं एकमेकांशी बंधुभावात राहू दे आणि त्यांची मने जी आहेत ती सुमने होत. म्हणजे समतेमध्ये गुंफलेल्या माणसांची मने सुमने म्हणजे चांगली प्रफुल्लित दरवळणारी मने होत. आणि त्या कारणाने एकदा समत्वाच्या धाग्यात बांधून मनाची सुमने झाली की आमचं स्वातंत्र्य ते कायमस्वरूपी अबाधित राहील. म्हणून स्वातंत्र्याचा अनेक ध्वज फडको. समत्वाच्या धाग्यात गुंफून बंधुत्वाची सुमने म्हणजे बंधुभाव रूपी मने आमची तयार होत. आम्ही एकत्र राहून बंधुभावान राहू देत की ज्या योगे आमच्या स्वातंत्र्याचा ध्वज नित्य फडकत राहील. त्यासाठी मदत करायला हे मोरया हे गणपती बाप्पा तू ये. आता परत एकदा नीट काव्य ऐकूया. येई सोडाया बामोरया येई ताराया येई ताराया बामोरया बामोरया बहुवन तिमिरी कसलो आम्ही येई सोडाया बामोरया बामोरया भेदा भेदी गुंतुनी राहुनी तुच्छ नीचता मनी बाळगुनी असलो आम्ही मोकलण्यातू येई सोडाया बामोरया बामोरया. भेद विषमता विषवल्ली ती तात आमुच्या गळाला विती कळो मूर्खता सरो विषमता येई सोडाया बामोरया बामोरया. समत्वाच्या धागी गुंफुनी बंधुत्वाची सुमने शोभवी. स्वातंत्र्याचा नित ध्वज फडको येई सो